तू या घरात प्रवेश केलास त्यावेळी तुझ्या बरोबर तू केलेल्या प्रत्येक कृष्ण कृत्याचा गृहप्रवेश या घरात होणार हे आम्हाला अपेक्षितच होतं आणि पुन्हा ताठ मानेने उभा राहायचा प्रयत्न करायला हवास। अगं गाळात गेलेली तू, तुला गाळातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतोय आम्ही मदतीचा हात पुढे करतोय, पण आमच्या हातात तू तुझा हात देणार नशील तर तुला वाचवायचं कसं ग? व्यसन लागली तिला, व्यसन दिन झाली रे ती। ऍडमिट तुला माहिती आहे ना? हे गाढव माणसा, तुझी मुलगी गरोदर आहे। कोण तुम्ही? मी आलार आबा पाटील, नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी आलोय। तिला सगळी सत्य परिस्थिती समजेलच ना? अविनाश खोटं बोलतोय ह्या मताशी आपण ठाम राहायचं। हे बघा आबा, अहो आता ह्या वयात तुम्ही का नोकरी करणार? या वयात म्हणजे माझं वय काय असेल? तो फार जास्त पैसे मागतोय ग। किती पैसे मागतोय तो? 10 लाख रुपये। शरद तुम्ही इथे? तू तिथं मी। ओ शिट जानवी प्लीज। प्राची हे बघा आबा, तुम्ही उद्यापासून या कामाला। नक्की ना? हो नक्की। थँक्यू। पण मी काम काय करायचं? ते मी तुम्हाला उद्याच सांगेन, ठीक आहे? या तुम्ही। त्या म्हणजे जाऊ ना? हो निघा तुम्ही आता। हो जातो। बाय, गेट उचलून। ओ सॉरी, मला सीवी उचलून बोलायचं होतं। बाय प्राची। हो तुम्ही कोण? काय नोकरी मागायला आलात काय? नो वेकन्सी। शेवटची जागा होती ती मला मिळाली, चला निघा। आबा इनफ आता, प्लीज निघा तुम्ही। बरं। शरद तुम्ही इथे? तू तिथं मी। नाही, या पवित्र घरात राहण्याची माझी लायकी नाही। आयुष्यभरची माणसं ताठ मानेने जगली, माझ्या नालायकपणामुळे त्यांची मान नको खाली जाईल। माझं जे व्हायचे ते होईल, पण मी या घरात नाही राहणार। ज्योती ही घरात नाही, ही संधी गुपचूप निघून जायला हवं।
घर सोडून निघून चालली होतीस बेटा? मोनिका, अगं तुलाच अजून पुरेशी समज आलेली नाहीये. तू स्वतःला सांभाळू शकत नाहीस. तुला होणाऱ्या बाळाचा सांभाळ तू कसा करणार का? काका, हे बघ मोनिका, आपले आईबाप धड नाहीत म्हणून आपलं आयुष्य वाया गेलं असं तू मानतेस, हो ना? मग आता उद्या आपली आई धड नाही, आपल्या वडिलांचा पत्ता नाही, म्हणून तुझ्या बाळाने वायात जायचं का ग? काका, हे बघ मोनिका, तू कुठेही जाणार नाहीयेस. आम्ही आहोत ना बेटा. काका, शरद, तुम्ही इथे कशाला आलात? अरे बोललो ना तुला, तू तिथे मी. काय ना जान्हवी, ही बाई सारखी पळवते ग मला. इकडे काड्या कर, तिकडे काड्या कर. मला ना काडी मोड घ्यावं असं वाटतं, पण त्याची पण सोय नाहीये ना. प्लीज, तुम्ही घरच्या गोष्टी इथे न बोललेल्याच बऱ्या. एनी ऑब्जेक्शन? काय जान्हवी, बोल ना, बोल. शरद, हे बघ, तुम्हा दोघांचं हे काय चाललंय ना हे नक्की मला कळतच नाहीये. अहो, पण किती दिवस चालणार हे असं? तुम्ही प्राचीला दोष देता, प्राची तुम्हाला दोष देते. मधल्या मध्ये ना त्या मोनिकाचं काय होत असणार आहे ना याचा विचार केलाय का? मोनिका, माझी छकुली. खरंच छकुली आहे माझी. यु नो जान्हवी, ती आता छकुली राहिलेली नाहीये. हा, आई होणार आहे ती. काय? Yes, she is pregnant. व्हॉट? वा वा वा, जरा आणखी चांगला चेपरे जोरात, बरं वाटतं आता. कसं म्हणजे बा, बोला आजोबा. तुला वाटत असेल ना हा म्हातारा खूप त्रास देतो, कधी वर जातो, म्हणजे तू सुटलास. नाही हो आजोबा, मला असं का वाटेल? अहो, उलट तुम्ही नोकरी करताय आणि मी बसून खातोय. खरंच मलाच खूप वाईट वाटतंय. मला पण वाईट वाटतं. तू नोकरीला लागला असतास तर तुझं लग्न करून दिलं असतं. लग्न करून दिले असते तर तुला मुलं झाली असती, मग आपला ऊस वाढला असता. काय करणार, वाईट वाटतं. तुला नोकरी नाही ना, मग कसं लावणार तुझं लग्न? आजोबा,
तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. वाईट वाटतं रे बाबा, तुला नोकरी नाही पण मला नोकरी आहे. त्यामुळे आपला वंश वाढवण्यासाठी या वयात मला लग्न करायलाच पाहिजे. व आजोबा, काय डोकं फिरलंय तुमचं? ह्या वयात तुम्ही लग्न करणार आहे? अरे माझं नाही डोकं फिरलंय, तुझं डोकं फिरलंय. का ना लग्न करणार? त्या वयात नोकरी करू शकतो, मग लग्न नाही करू शकत. व आजोबा, डोक्यात जाऊ नका, आधीच सांगून ठेवतोय. डोक्यात तू जातोस माझ्या. खायला काल धरणीला बाल कुठला? धरती का बोल राहणार का दुश्मन? चल उठ, जा तुझ्या घरची आजी शोधायला सुरुवात कर. म्हणजे पाय दाबून दिले, आता कसं बरं वाटतं. मला आता शांत झोप लागेल. मला उद्या कामावर जायचे. आता तू पण झोपायला जा, मी पण झोपतो. हा जा. मंजित नाही, तो माझ्याशी असं नाही वागू शकत. मग कोण? नाही, त्यांच्यापैकी कोणीही असं करणार नाही. मग कोण? कुणाल? प्राची, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तू. हे बघ कुणाल, मी फार अडचणीत आहे रे. प्लीज मला समजून घे. प्राची, मी तुला समजून घेईन ग, पण माझ्या पैशाचं काय? आणि हा पैसा माझा स्वतःचा असता तर गोष्ट निराळी होती.
प्राची, तू आता माझं लग्न मोनिकाशी लावून देऊ शकणार नाहीस. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे निदान तू माझे पैसे मला परत करावेस. कुणाल, मी त्याच प्रयत्नात आहे, पण मला तुझी थोडी मदत हवी. मदत? हो. कुठली? ऐक. जमेन? पैसा मिळणार असेल तर काहीही कर. प्रॉमिस? प्रॉमिस. बोल, कधी निघायचं पुण्याला? कळवतेस मी. येस. मला फक्त मेरे सपनों की रानी कब आएगी तू, चलिया तू चलिया, चलिया तू चलिया, दूर से खिलते चन 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 चन, रात से भिलते चन 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 चन. हॅलो काका, कोण तुम्ही? काका? अरे मला कोणी भाऊ नाही, मग तू पुतण्या कसा होणार? मला आबा म्हणतात, काका नाही. बरं आबा. हा आबा. तुम्ही इथे काय करताय? मी तुझीच वाट बघत होतो. माझी? हो. अरे झाडून झाडून माझ्या कंबरचं दुखायला लागलं. इथे झाडू, आता तू झाड. हा? मी केर काढू? अरे म्हणजे काय केर काढायला? तू काय स्वतःला बादशाह समजलास की काय? नाही. मग अरे ऑफिसचं काम आहे ते. हे घे, झाडून घे. काढतो ना, केर काढतो. मला लागली कुणाची पुस्तकी, लाजू नको लाजू नको लाजू नको, मला लागली कुणाची पुस्तकी. राहुल, अरे काय चाललंय? व्हॉट इज दिस आबा? आणि हे तुम्ही असं टेबलवर काय चढून बसलात? मॅडम, तो झाडू घेत होता ना, म्हणून तर मी टेबलावर बसलो. ठीक आहे, चला निघा तुम्ही आता बाहेर. बरं निघतो. ए घे रे झाडू. राहुल, अरे काय हे? नाही मॅडम, त्यांचं वय बघून. लिव्ह इट. हा बोल. ते मी तुम्हाला लोन मिळेल का म्हणून विचारलं होतं ना. या, हा मी बोलली आहे. पण हे बघ राहुल, तुला ऑफिशियली 50,000च्या वर लोन मिळू शकत नाही. $50,000? मॅडम, मला तर 3 लाख रुपयाची गरज आहे. 3 लाख? हो मॅडम. अरे पण तू तुझ्या बँकेकडून का नाही घेत एवढं लोन? हवं तर मी गॅरंटर राहते तुला. नको मॅडम. का? हो, तुम्ही का त्रास करून घेता? मी बघतो काहीतरी. मला काही दिवसांची रजा मिळेल का?
किमान 10 दिवसाची तरी रजा हवी आहे. ऑपरेशन करून. ऑपरेशन? आ? काही नाही. कोणाचं? काही नाही मॅडम. मॅडम येऊ? हां, ये तू. पण एक सांगतो, मोनिकाला होणाऱ्या या मुलाचा बाप कोण आहे हे माहीत नसतानाही मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे. नाही, तुझ्या हातून अक्षम्य गुन्हा घडलाय, मान्य आहे, पण म्हणून काय आम्ही तुला वाऱ्यावर सोडून द्यायची का? तुम्हाला मॅनर्स वगैरे नावाच्या काही गोष्टी माहिती आहेत का माझ्या मुलीच्या मागे लागलात तुम्ही? हा? आणि हा कुणाल कोण आहे? कुठे आहे तो? अंकल, जे काय होतं ते मी खरं खरं प्रामाणिकपणे कबूल केलं. मोनिका प्रेग्नेंट आहे त्याशी माझा खरंच काही एक संबंध नाहीये. संबंध नसल्याशिवाय कोणी मुलगी गरोदर राहील का? बालवयाची पहाट तिला आनंद